चॅनलवरती पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। तर तुम्हाला थंबनेलवरून कळलंय की आजचा विषय काय आहे। तर ते म्हणजे माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे, जी सगळ्या लेडीजचा आवडता विषय असतो आणि सगळ्या लेडीजचा प्रॉब्लेम असतो। आपल्याकडे कितीही साड्या असल्या तरी म्हणायचं कुठला कार्यक्रम असेल, पार्टी असेल किंवा लग्न असेल तर सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो की कोणती साडी घालायची। आणि माझ्याकडे साड्या नाहीत हे सगळ्यात महत्त्वाचं असते कितीही असल्या तरी, कारण खूप सारं स्टोरेज असलं की आपल्याला प्रश्न पडतात। जर कमी असेल तर प्रश्न पडायचा विषयच नाही, जे आहे त्यात ॲडजस्ट होते। पण ते जाऊ द्या, तो लेडीचा प्रॉब्लेम झाला सगळ्याच, मी सुद्धा आले त्याच्यामध्ये। तर मी आज माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे। माझ्या लग्नातल्या साड्या आणि काठपदरच्या साड्या एवढ्या दाखवणार आहे। डेली वेअरच्या आणि सिंपलवाल्या याच्यामध्ये नाही, फक्त काठपदर आणि लग्नामध्ये ज्या घेतल्या होत्या शालू वगैरे, तर हळदीची सगळ्या अशा बऱ्याच साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यामध्ये तुम्हाला कोणती आवडते आणि माझ्या कलेक्शनमधली माझी आवडती साडी कोणती आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। बेल आयकॉन म्हणजे साईडला घंटीचं बटन असतं, त्याच्यावरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा पण माझे व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कोणताही व्हिडिओ मिस नाही होणार। आणि लाईक करत जा व्हिडिओ। तुम्ही जर माझे व्हिडिओ लाईक केले तर ते इतरांपर्यंत पोहोचतील आणि आपले मेंबर वाढतील, व्ह्यूअर्स वाढतील। त्यामुळं व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। तर चला आपण वेळ न वाया घालवता सुरुवात करूया। अशा स्टोरेज बॉक्समध्ये मी स्टोअर केले ठेवले आहेत। तर त्यानंतर याच्यामध्ये सगळ्या काठपदरच्या साड्या ठेवल्यात, म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा शोधाशोध होत नाही, पटकन सापडते। तर त्या याच्यामध्ये काठपदर वगैरे ठेवलेत, सिल्क काठपदर। आणि इकडे पार्टीवेअर फॅन्सी अशा साड्या ठेवलेल्या आहेत। तर याच्यातल्या काही तुम्ही ब्लॉगमध्ये फोटोमध्ये पाहिले असतील आणि काही न्यू असतील तुमच्यासाठी सुद्धा, तर त्यासाठी व्हिडिओ पहा शेवटपर्यंत। आता आपण बघूया, अगोदर आपण काठपदर साडी बघूया आणि त्यानंतर मग बाकीच्या बघूया साड्या। तर आता काठपदरच्या साड्या बघूया। ही आहे पहिली साडी, ज्याचे पीक आहेत ते मी साईडला लावेल आणि ज्यावरचे पीक नाहीत मग ते असेच पाहून घ्या, कारण इथून पुढे पण तुम्हाला बघायला मिळेलच। पण आता फोटो नाहीत त्यामुळं आत्ता काढू पण शकत नाही एवढं घालून, त्यामुळं त्या अशाच पहा वरून। तर ही आहे येल्लो ऑरेंज आणि त्याच्यामध्येच मी घडीमध्येच त्याचे ब्लाऊज ठेवत असते, म्हणजे शोधताना ऐन वेळेस आपण कधी कधी घाईत असतो तेव्हा मग आपली गडबड होत नाही। ब्लाऊज एकीकडे आणि साडी एकीकडे असेल तर खूप वेळ लागतो आवरायला, त्यामुळं मग याच्यामध्येच घडीमध्येच ब्लाऊज ठेवायचा आणि घडी घालायची अशी छोटीशी। तर ही आहे पहिली। त्यानंतर सेकंड, तर ही आहे सेकंडवाली नेव्ही ब्ल्यू कलरची, आवडणी घेतलेली आहे मला संक्रांतीसाठी। तर कलर कसा आहे सांगा, साडीसुद्धा कशी आहे सांगा। पूर्ण याच्यावरती असंच आहे म्हणजे डिझाईन, आणि याच्यावरचा ब्लाऊज आहे पिंक, कारण याचे काठ पण पिंक आहेत त्यामुळे पिंक याच्यावरती ब्लाऊज आहे। कशी आहे, छान आहे का? आवडणी घेतलेली आहे मला ही साडी। आता दुसरी बघूया। ही आहे दुसरी, इरकल टाईप आहे, पूर्ण ग्रीन
प्लेन आहे पूर्ण. तर ही जेव्हा वेदच्या वेळी प्रेग्नेन्सी होती तेव्हा मला 7व्या महिन्यासाठी घेतलेली ही साडी. तर डार्क ग्रीन आहे, हा पूर्ण प्लेन आहे, जास्त वापरात नाही आलेली, 1 ते 2 वेळा घातली फक्त. आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे, असं पाठीमागून डिझाईन केलेली आहे याला. आणि 3/4 इथपर्यंत स्लीव्ज आहेत त्याच्या. तर डिझाईन कशी आहे सांगा. आता नेक्स्ट बघूया. ही ग्रे काठपदरमध्ये आहे, ग्रेवाली. तर ही न्यू आहे, याचे अजून कागद पण काढलेला नाही आतमधला, त्यामुळे याच्यावरचं ब्लाऊज वगैरे काही शिवलेलं नाही. कारण आत्ता कसं प्रेग्नेन्सीमध्ये ब्लाऊज शिवले की नंतर येत नाही, त्यामुळं मग तशीच ठेवली आहे. अजून एक आहे तशी, म्हणजे ज्याच्यावरचं ब्लाऊज शिवलेलं नाही, खोडलेली पण नाही, तशीच घडी आहे न्यूची. तर ही ग्रेवाली तशीच ठेवली आहे. आता ती नंतर जेव्हा मला कधी लागेल तेव्हा त्याच्यावरचं ब्लाऊज शिवेल आणि वापरेल. तशीच सेम म्हणजे न्यूवाली, आणि ज्याच्यावरचं ब्लाऊज नाही शिवलेलं आणि घडी पण उकडलेली नाही अजून, ती म्हणजे ही साडी. तर याच्यावरचं नाही शिवलं तरी चालेल, कारण ते नेव्ही ब्ल्यू कलरचं जी साडी होती त्याच्यावरचा जो पिंक ब्लाऊज होता तो सुद्धा याच्यावर यूज केला तरी चालेल, कारण याचेसुद्धा काठ पिंकच आहेत आणि ब्लाऊजसुद्धा याच्यावरचं पिंकच आहे. त्यामुळं याचा विचार करावा लागेल शिवायची की नाही. साडी कशी आहे ते सांगा. कलर हा माझ्याकडे नव्हता, तर आणि अजून मी घातलेला पण नाही आहे, पण आता वापरात येईल ती तेव्हा तुम्ही बघालच. तर कसा आहे सांगा हा सुद्धा. आता नेक्स्ट बघूया. आता माझी फेवरेट सिल्कमधली जी मी आत्ता घेतलेली आहे, खूप छान बसते ही साडी आणि खूप सॉफ्ट पण आहे आणि घातल्यावर पण खूप सुंदर दिसते. तर ती ही माझी फेवरेट आहे. कलर हा आणि तो सेमच आहे, पण थोडाफार फरक आहे. त्यामुळं ही कशी डेली यूजसुद्धा करू शकते मी. असं बाहेर थोड्या वेळासाठी जायचं असेल तरीसुद्धा यूज करू शकते आणि कसं घालायला पण बरं पडते, इझी आहे एकदम. काठपदरला वेळ लागतो, याला वेळ लागत नाही. आणि याच्यावरचं ब्लाऊज मी थोडंसं वेगळं शिवलेलं आहे. तर याच्या स्लीव्ज अशा केल्यात मी पफमध्ये. तर त्या घातल्यानंतर खूप छान दिसते, पूर्ण साडी छान दिसते आणि ह्या ब्लाऊजमुळे अजून छान सूट होते. तर याचा माझ्याकडे पीक नाही आहे, पण कधी आता तुम्ही पुढे बघालच कधीतरी घातल्यानंतर. तर तुम्हाला कशी वाटली ही साडी ते मला कमेंट करून कळवा, कारण माझी तरी आवडती साडी आहे ही. तसं फार कलेक्शन नाही, थोडंसं आहे, पण मोजकंच आहे, पण छान आहे आणि कलर पण वेगवेगळे आहेत. सगळ्यावरचे ब्लाऊज वगैरे शिवलेले आहेत, कारण खूप सारं असलं तरी पण प्रश्न पडतातच आणि मोजकेच असले तर आपण ठेवताना सुद्धा व्यवस्थित राहतात त्या. आणि ब्लाऊज वगैरे शिवून पिको फॉल करून व्यवस्थित त्याची काळजी घेतली जाते. तर आणि वर घ्यायला चालूच असते आपलं, कारण जास्त वापरात येत नाहीत. आजकाल सगळे ड्रेस आणि घरी असेल तर गाऊन वगैरे याच्यावरतीच असतात, त्यामुळं साड्यांचा जास्त इश्यू नसतो. आणि काठपदर तर नाहीच, कारण काठपदर फक्त लग्न किंवा मोठा कोणता कार्यक्रम असेल किंवा सण असेल तरच आपण वेअर करतो. तर आता नेक्स्ट बघूया. तर ही वाली आहे. त्याच्यावरचा पीक तुम्ही पाहिला असेल शॉर्टमध्ये किंवा कम्युनिटी पोस्टमध्ये. तर ही कशी आहे
साडी ही भैयाच्या लग्नामध्ये घेतली होती. त्याच्यावरचा ब्लाऊज दाखवते मी कसा शिवलाय. याला पण इथे पफ केले आणि 3/4 स्लीव्स केले. बाकी मग आत्ता माझ्याकडे फक्त या कलरची साडी नाहीये, ती सुद्धा आता घेईलच. कधी आता घ्यायची वेळ आली, सण वगैरे असेल तर तेव्हा त्या कलरची साडी घेईल. आता माझ्या लग्नातला शालू बघूया आपण. तर हा आहे माझ्या लग्नातला शालू, जो की मी तुळजापूरमध्ये घेतला होता. आणि मग कोरोनामध्ये लग्न झालेलं आहे आमचं, आणि खूप सारं स्ट्रिक्ट होतं, त्यामुळं खूप साऱ्या व्हरायटी पण नव्हते तिथे, आणि त्यामध्येच मग मी हा चूज केला होता. याचा सुद्धा शॉर्ट आहे, म्हणजे ही साडी वेअर केल्याचा, तर तो सुद्धा तुम्ही पाहिला नसेल तर पहा. हा आहे शालू लग्नातला. त्याच्यावरचं ब्लाऊज काही विशेष एवढं शिवलेलं नाही, पण तरी दाखवते. याला अशी लेस लावली आहे पूर्ण पाठीमागच्या बाजूने, आणि हाफ स्लीव्स ठेवल्यात. हाफ म्हणजे इथपर्यंत. पूर्ण याला बंद आहे काठपदरच्या ह्याला असे केलेले. आता आपण हळदीची साडी बघूया. तर हळदीला मला ऑरेंज घेतलेली साडी. खूप हेवी आहे ही साडी, घातल्यानंतर पण खूप असं ओझं वाटतंय, आणि त्यानंतर घडी पण घालताना व्यवस्थित येत नाही त्याची. तर ही आहे हळदीची साडी. पूर्ण वर्क आहे याला असं, आणि ते जड आहे खूप, त्यामुळे खूप ओझं वाटतं या साडीचं. मी जास्त वेअर करत नाही, कधी तर वेअर करते या साडीला. तर याच्या ब्लाऊजवरती सुद्धा अशी डिझाईन आहे, आणि असं शिवलंय, सिंपल आहे. घातल्यानंतर खूप छान दिसते पण, आणि छान बसते अंगाला चोपून अशी. त्यामुळं मला तशाच साड्या खूप आवडतात. खूप फुगणाऱ्या अशा त्या साड्या व्यवस्थित बसत नाहीत, आणि आपण जरी तब्येत नसेल आपली तरी खूप लठ्ठ जाड वाटतो आपण त्याच्यामध्ये. त्यामुळे मला अंगाला अशा चोपून बसणाऱ्या साड्या आवडतात. घालायला पण इझी, आणि आपल्याला वावरताना पण खूप इझी वाटतं. तर ही सेकंड ऑरेंज, याची पूर्ण लेस आहे या साडीला, आणि अशा टिकल्या पण आहेत वरती, पूर्ण याला खडे आहेत. आणि याच्यावरचं ब्लाऊज थोडंसं युनिक आहे. ते वेदचं नाव ठेवायचं होतं तेव्हा मला घेतलेली. तर याच्यावरचं ब्लाऊज पूर्ण डिझाईन आहे त्याच्यावरती, जशी लेस आहे साडीची तसं आहे पूर्ण पाठीमागून, आणि स्लीव्सवरती पण. तर ही वेदचं नाव ठेवायचं होतं तेव्हा घेतलेली. आणि आता वटसावित्री पौर्णिमेला पण मी ही वेअर केली होती, तुम्ही बघितले असेल. त्यानंतर ही लग्नाच्या वेळीच जेव्हा त्या हळदीची आणि शालू घेतलेला तेव्हाच ही साडी घेतलेली ग्रेवाली. ही तर मी खूप कमी वेळा घातलेली आहे, म्हणजे पूजेला घातलेली. सत्यनारायणची पूजा असते लग्न झाल्यानंतर, तेव्हा त्याच्यावर अजून एखाद्या वेळेस घातली असेल. तर ही सुद्धा तशीच वर्कवाली आहे, आणि हेवी आहे, ग्रे फॅन्सीमध्ये वर्कमध्ये. तर याच्यावर या ब्लाऊजवरती पण तशीच डिझाईन आहे पाठीमागून. आता जास्त साड्या
वेअर करणं होत नाही, ड्रेसच वेअर करते, त्यामुळं जास्त वापरात येत नाही, त्यामुळं बघायला पण भेटत नाही तुम्हाला. म्हणून मग म्हटलं आपण साडी कलेक्शन करूया, जो की सगळ्यांचा आवडता विषय असतो. आणि जरी घालत नसलो तरी कलेक्शन करायला सगळ्यांना आवडतं. आपल्याकडे ही साडी या रंगाची असायला पाहिजे, त्या रंगाची असायला पाहिजे, परत ती न्यू फॅशनची आलेली आहे ती असायला पाहिजे असं वाटत असतं. तर त्यामुळं मग म्हटलं कलेक्शन दाखवले आता तुम्हाला. हे फक्त काठपदर आणि फॅन्सी साड्यांचं होतं. डेली वेअरच्या साड्यांचं कलेक्शन करायची काही गरज नाही, कारण त्या नॉर्मल असतात, सगळ्यांकडं असतातच, तशा सेम टू सेम पण असतात बऱ्याच, त्यामुळं त्याचं कलेक्शन काही करणार नाही. आता हेच कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.